नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक दिवस एक योजनामध्ये आपण जे काल वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल माहिती घेतली होती, त्याचा एक पार्ट 1 कंप्लीट केला होता. त्या विषयामध्ये आपण पुढं जाणार आहोत आणि इंडियाचे जे 40 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत, आयडेंटिफाईड नोटिफाईड वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत 40, जे कल्चरल, नॅचरल आणि मिक्स्ड हेरिटेजमध्ये येतात, त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया. आणि एक लगेच रिव्हिजनसारखं लगेच एक समरी घेऊया की आपण काय काय काल बघितलं. म्हणजे रँकिंग बघितली, वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे, इंडिया 3 वेळा मेंबर होतं, आणि व्हॉट आर युनेस्कोचं डेफिनेशन काय आहे, त्यासाठी आपण एकदा रिव्हिजन करूया, एक समरी घेऊया, एक जिस्ट घेऊया आणि पुढं आपले ते मग साईट्सवर जाऊया. हा पार्ट 2 असा व्हिडिओ असेल. दिस विल बी अ पार्ट 2 व्हिडिओ आणि ह्याच्यात थोडेफार साईट्स कवर करू आणि नंतर पार्ट 3 लास्ट व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये थोडे साईट्स आणि मॅपिंग आहे. मॅपवर लोकेशन वगैरे बघूयात, ज्याच्याने आपल्याला इट वुड बी बेटर टू रिमेंबर आणि क्वेश्चन्स वगैरे आन्सर करायला पण फार चांगलं राहील. जसं असं आपण बघितलं की 1972चा वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन होता आणि इंडिया इज अ सिग्नेटरी फॉर दिस कन्व्हेन्शन्स. आणि हे 192 स्टेट पार्टीजनं रॅटिफाय केलेलं आहे. इंडिया इज ऑल्सो रॅटिफाईड इट आणि त्यामुळे ह्याला युनिव्हर्सल ॲप्लिकेशन आहेत. ऑल द मेंबर्स ऑफ युनायटेड नेशन हॅव रॅटिफाईड इट. आणि युनेस्कोने हा वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन हे केला होता, ॲडॉप्ट केला होता, प्रस्ताव आणला होता. आणि ह्याच्यात काय आहे इम्पॉर्टंट, आयडेंटिफिकेशन, प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. ओके. आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स बिलॉंग टू ऑल पीपल ऑफ द वर्ल्ड. म्हणजे असं पॉलिटिकल क्वेश्चन येऊ शकतो की वर्ल्ड हेरिटेज साईट्सवर जो आता हा रॅटिफाईड आहे म्हणून त्यामुळं लिगल प्रोटेक्शन आहे ह्याला. ओके. तर UPSC असं क्वेश्चन विचारू शकतं की एक्सटर्नल बॉडीज इंडियाच्या साईट्सवर हे करू शकतात का. तर आपल्याला हे उत्तर माहीत पाहिजे की इट बिलॉंग्स टू ऑल द पीपल ऑफ द वर्ल्ड अँड इट इज बिन लिगल रॅटिफाईड बाय ऑल द कंट्रीज. इंडिया इज रॅटिफाईड इट. तर येस, इंटरनॅशनल बॉडीज कॅन पुट अन लिगल सँक्शन अपॉन इफ एनिथिंग ह्या प्रकारे, म्हणजे प्रोटेक्शन, प्रिझर्वेशन, कल्चरल नॅचरल हेरिटेजला काही डॅमेज होत असेल तर ते ठेवू शकतात. तसंच आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की 1154 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. सगळ्यात जास्त इटलीमध्ये. इंडिया इज ॲट द 6th रँक, 40 साईट्स आहेत इंडियाकडे. आणि हे वर्ल्ड हेरिटेज साईट जो वारसा साईट्स आहेत ते कल्चरली, हिस्टॉरिकली, सायंटिफिकली आणि बरेचसे दुसरे सिग्निफिकंट असायला पाहिजे. जसं मी म्हटलं, लिगल प्रोटेक्शन बाय इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. आणि इंडिया हॅज ॲक्टिवली पार्टिसिपेटेड आहे. इंडियामध्ये वर्ल्ड नॅचरल हेरिटेज मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग फॉर एशिया पॅसिफिक रिजन वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट देहरादूनला आहे. म्हणजे नॅचरल हेरिटेजसाठी जे असतं, वाईल्ड लाईफ असेल वगैरे, तर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग करण्यासाठी देहरादूनमध्ये हे आहे. आणि इंडिया हे 5 Cs ऑफ कन्व्हेन्शन फॉलो करते: क्रेडिबिलिटी, कन्झर्वेशन, कॅपॅसिटी बिल्डिंग, कम्युनिकेशन अँड कम्युनिटीज. आणि इंडियामध्ये 40 असे साईट्स आहेत. तर आता आपण ह्या लेक्चरपासून इंडियामधले जे इम्पॉर्टंट साईट्स आहेत, इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा कंप्लीट कव्हरेज आहे, कंप्लीट 40 साईट्स आपण कव्हरेज केलेलं आहे ह्याच्यात. तर त्यामध्ये 32 कल्चरल आहेत आणि 7 नॅचरल साईट्स आहेत आणि एक मिक्स्ड कॅटेगरीची साईट आहे. ओके. 40मधनं 32 कल्चरल साईट्स आहेत आणि 7 नॅचरल साईट्स आहेत. आणि लेटेस्ट जे ॲड झालेलं आहे ते 2021मध्ये लेटेस्ट काकाटिया रुद्रावेश्वर रामप्पा टेम्पल आणि धोलावीरा कल्चरल कॅटेगरीमध्ये दोन्ही ॲड झालेलं आहेत. आणि ह्या 40मधनं 24 आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे करते, 2 मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजकडे आहे, 8 मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टकडे आहे. आता तुम्ही विचार करा ना, नॅचरल साईट 7 आहेत आणि एक मिक्स्ड आहे, म्हणजे कल्चरल प्लस नॅचरल असलेलं ते, म्हणजे 8 एन्व्हायरमेंटकडेच असणार आहे, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडे राहिले. आता मग तुमचे 32 कल्चरल साईट, त्यामधले आता हे कल्चरल साईट आहेत तर आर्कॉलॉजिकल सर्वेकडे 24 गेले. राहिलेले 8 साईट वेगवेगळे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, राजस्थान आहे, चंदीगड UT आहे, 1 बाय बोधगया टेम्पल मॅनेजमेंट. आता बोधगया टेम्पल मॅनेजमेंट आहे तर तुम्ही समजून घ्या इथं सांची असेलच तुमच्या कल्चरल हेरिटेजमध्ये. आणि 1 बाय अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि 1 बाय बॉम्बे म्युन्सिपल. तर तुम्हाला इथं माहिती असतं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, VT ज्याला अगदी म्हणायचे.
आणि त्याबरोबरच विक्टोरियन आणि एर्को जे आर्ट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्किटेक्चर आहे, ते पण ह्यात इन्क्लुडेड आहे. ओके. आणि असे बरेचसेच आहेत. टेंटेटिव्ह लिस्ट असते. आधी इट इज मॅन्डेटरी टू गिव्ह अ टेंटेटिव्ह लिस्ट बिफोर द साईट इज फायनली कन्सिडर्ड फॉर नॉमिनेशन. ओके. आता नरेंद्र मोदी यांचा ट्विट होता की वेन 2021मध्ये धोलावारिया ह्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आयडेंटिफाय केलं गेलं. तर ही ट्विटेड अबाउट कॉंग्रॅच्युलेटिंग इट. ओके. तर चला आपण आता साईट्स बघायला चालू करू. मी परत एकदा रिपीट करतो. 40 साईट्स आहेत, त्यातले 32 आपले कल्चरल साईट्स आहेत, 7 नॅचरल साईट्स आहेत आणि एक हा मिक्स्ड साईट आहे. आणि तुम्ही ह्यातलं बघू शकता कल्चरल साईट्समध्ये 24 आर्कॉलॉजिकल सर्वेकडे आहेत आणि बाकी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीकडे आहेत. 7 आणि हे 8 मिळून 8 हे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीकडे आहेत. मग हे बाकीचे 2 रेल्वेजकडे आहे, 2 राजस्थानकडे, 1 MP कडे आहे, अहमदाबादकडे, 1 बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे, 1 बोधगया कमिटीकडे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. तर सगळ्यात पहिला सर्वात हे आग्रा फोर्ट आहे, ज्याला 1983मध्ये. तर असे यांचे डेट्स इम्पॉर्टंट आहेत की 1983 आणि त्याच्यासमोर थोडं कधी ह्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट आयडेंटिफाय केला गेला होता. आता मोगल एम्परर अकबर ह्यांनी आग्रा फोर्ट बांधला होता ॲट द 1565मध्ये ॲट द बँक ऑफ यमुना रिव्हर. ओके. तर तुम्ही हा आग्रा फोर्ट इथं बघू शकता. नंतर अजंता केव्ज औरंगाबादमधल्या डिस्ट्रिक्टमधला महाराष्ट्र. 30 हे लक्षात ठेवा, 30 रॉक कट बुद्धिस्ट केव मॉन्युमेंट्स आहेत. अजंता जे आहे बुद्धिस्ट केव कट आहे, बुद्धिस्ट आहे. आता इथं विचारू शकतात की इथं हिंदू केव कट मॉन्युमेंट्स आहेत का, हिंदू टेम्पल आहेत का, असे क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि इट हॅज बीन बिल्ड फ्रॉम 2nd century BC टू 482 or 650 AD पर्यंत. तर त्याचे पेंटिंग्स आहेत, बुद्धिस्ट रिलिजियस आर्ट आहे, बुद्धाज डिसेप्शन ऑफ जकाता टेल्स आहेत, स्टोरीज रिलेटेड टू जकाता टेल्स म्हणजे काय, स्टोरीज रिलेटेड टू लाईफ ऑफ बुद्धा. हा पण 1983मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केला गेला होता. नंतर एल्लोरा जे औरंगाबादमध्येच आहे, बिल्ट बाय कालाचुरी चालुक्य राष्ट्रकुता डायनेस्टीज. म्हणजे इट इज बिल्ट इन अ सिरीज. असं नाही की एकाच एम्पायरनं एकाच किंगनं बनवलेलं आहे, वेगळ्या डायनेस्टीजनं त्याला बनवलेलं आहे. जसं पहिला कालाचुरी, चालुक्य, राष्ट्रकुता ज्यांनी 6th century to 9th century पर्यंत हे बनवतच आलेत त्याच्यात. आणि हे 34 आहे. अजंताचे 30 रॉक कट्स बुद्धिस्ट केव मॉन्युमेंट्स आहेत. सो हे ज्यावेळी केव आर्किटेक्चर, केव स्कल्पचर्समध्ये येईल त्यावेळी हे इम्पॉर्टंट पार्ट आहे. 34 केव कट्स आहेत. आणि कुठल्या हिल्सवर हे कट केलेले आहेत, चारानंद्री हिल्स, हिंदू, बुद्धिस्ट आणि जैन तिन्ही आहेत. अजंताचे कसं बुद्धिस्ट मॉन्युमेंटसाठी होतं, इथं हिंदू, बुद्धिस्ट आणि जैन तिन्ही आहेत रिलिजनसाठी 1983मध्ये. ओके. तुम्ही हे बघू शकता, हे माउंटन रेंजेसमध्ये हे कट केलेले आहेत आणि हिंदू टेम्पल्स आहेत. तसेच बुद्धिस्ट आणि जैनचं पण त्याच्यात रिलिजियस डिसेप्शन्स आहेत. आणि नंतर आहे ताजमहल मोगल गार्डन 17 hectares. आता शहाजहान ह्यांनी बांधलेला आहे 1632 to 1648. ह्याला एवढे वर्ष लागलेले आहेत, म्हणजे अराऊंड एक 15 वर्ष ह्याला लागलेलं आहेत, 15 ते 16 वर्ष टू बिल्ड दिस ताजमहल. तर तुम्ही बघू शकता इथं डेट्स 1983. हे असं कसं आहे, कारण इंडियाने ज्या वेळेला रॅटिफाय केलं होतं तो 1972चा कन्व्हेन्शन होता. 1977 इंडिया रॅटिफाय केल्यानंतर ते साईट्सला त्यांना लिस्ट करावं लागतात, मग आयडेंटिफाय करून मग फायनली त्यांना नोटिफाय करावं लागतं वर्ल्ड हेरिटेज साईट. तर त्या प्रोसेसमध्ये सगळं मिळून युजली सगळे साईट्स जे आहेत मग 1983मध्ये ज्याला ह्युमॅनिटीसाठी एक व्हॅल्यू आहे, सिग्निफिकन्स आहे, कल्चरल सायंटिफिक सिग्निफिकन्स आहे, नॅचरल, तर ते ॲड करत गेलेले आहेत. तर आता पुढचा साईट आहे आपला महाबलीपुरम. पलावा किंग्सनं बांधलेला आहे, माउंटमेंटचं ग्रुप आहे महाबलीपुरमचा पलावा किंग. कार्व्ड आउट ऑफ रॉक, म्हणजे हे पण दगडामध्ये कोरले गेलेलं आहे. कोरोमंडल कोस्टच्या साईडला आहे आणि 7th and 8th centuries बनलं. रथ, चॅरियट्स आहेत, मंडपा केव सँच्युरीज आहे, जायंट ओपन एअर रिलीफ्स आहे, ज्याला डिसेंट ऑफ गंगा, आता तुम्ही बघू शकता याला डिसेंट ऑफ गंगा. आणि कार्व्ड आउट ऑफ केव स्टोन आहे, हे दगडावरच कोरले गेलेले आहेत. ओके. आणि 1000 स्कल्पचर्स ऑफ ग्लोरी ऑफ शिवा,
अशी इम्पॉर्टंट पॉईंट आहे की द ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स इन महाबलीपुरम ॲक्च्युली हॅव स्कल्पचर्स विच डिसिप्स द ग्लोरी ऑफ विच अमॉंग द लॉ शिवा असं एक्झाम्पल देऊ शकतात. नंतर गोवा, त्या गोवामध्ये महत्त्वाचं काय आहे, चर्चेस कॉन्व्हेंट्स ॲट वेला, ओल्ड गोवा जे पोर्तुगीजच्या टाईमला बांधलं गेलं होतं. आता ते कुठलं येतं, कॅथेड्रल चर्च आहे, कॉन्व्हेंट सेंट फ्रान्सिस आहे. इथं बघू शकता तुम्ही चर्चेस, कॅथन बॅसिकल ऑफ बॉम जीसस, चर्च ऑफ लेडी रोझरी, सेंट अगस्टाईन ह्यांना, आणि 1986मध्ये ह्याला हे दिलं होतं. नंतर आहे फतेपुरी सिक्री, सेकंड हाफ सेंचुरीमध्ये, 16th सेंचुरी, सेकंड हाफ ऑफ 16th सेंचुरी अकबरनं बांधलं होतं. आता तुम्ही रेड फोर्टचं आठवू शकता, तर ह्याच्यात 1565मध्ये आग्रा फोर्ट बांधला होता अकबरनं. आणि हा तसंच फतेपुरी सिक्री सेकंड हाफ ऑफ 16th सेंचुरी, ह्याला सिटी ऑफ विक्टरी म्हटलं जातं. तर मला प्लीज कमेंटमध्ये कोणी सांगा की ह्याला सिटी ऑफ विक्टरी का नाव दिलेलं आहे फतेपूर सिक्रीला. ओके. आणि अकबरने इथं कॅपिटल केलं होतं 10 इयर, लार्जेस्ट मॉस्क इन इंडिया, जामा मस्जिद पण इथंच बांधलं आहे. नंतर हा कॅपिटल शिफ्ट केला अकबरनं आग्रा टू सिक्री टू ऑनर द सुफी सेंट शेख सलीम चिस्ती. अजमेरमध्ये जे चिस्ती दर्गा आहे शेख सलीम चिस्ती यांना हे करण्यासाठी, ऑनर करण्यासाठी अकबर शिफ्ट केलं कॅपिटल आग्रा टू सिक्री. ओके. नंतर आहे हे बघू शकता तुम्ही, खूप मोठा असा फतेपूर सिक्रीचा फोर्ट आहे. त्यामध्ये बुलंद दरवाजा हा खूप मोठा आणि इम्पॉर्टंट दरवाजा मानला जातो, म्हणजे फोर्टचा एंट्रन्सला हे आहे. नंतर आहे हम्पीमध्ये पण ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आहे. इट इज द रेमिनंट्स ऑफ सिटी ऑफ विजयनगर. हा कॅपिटल होता ॲक्च्युली बेल्लारी डिस्ट्रिक्टमध्ये. हम्पी जे आहे इट वॉज द कॅपिटल सिटी ऑफ विजयनगर एम्पायर, आणि विजयनगर एम्पायर वॉज द लास्ट ग्रेट हिंदू किंगडम. नंतर त्याला हे सगळे जे सेंट्रल इंडियातले जसं आदिलशहा, कुतुबशहा, निजाम्स आणि ह्यांनी नंतर त्यांच्या फाईट झालं तुंगभद्रा रिव्हरला, द बॅटल ऑफ तालिकोट, तिकडे यांचा डिफीट झाला होता विजयनगर एम्पायरचा. ओके. तर तुम्ही बघू शकता ते खूप सुंदर असं त्यांचे 10 आर्किटेक्चर्स आहेत. बरेचसे असे पिलर्स आहेत जिथनं म्युझिक हे होतं. तर तुम्ही ह्याचा स्पेशली स्टडी करायला, म्हणजे विजयनगर स्पेशली एक टॉपिक आहे जिथं आर्ट अँड कल्चरमध्ये बरेचसे क्वेश्चन येऊ शकतात. ओके. खजुराहो टेम्पल्स, आता खजुराहो टेम्पल असं मिडिवल मॉन्युमेंट आहे. चंदेला रूरल्स MP मधलं आहे, मध्य प्रदेश. मिडिवल मुवमेंट आत्तापर्यंत आपण पाहिलं जे थोडं एन्शंट हिस्ट्रीशी रिलेटेड होतं, बरेचसे असे मॉन्युमेंट्स. चंदेला रूरल्स बिटवीन AD 900 अँड 1130, 1986. ओके. त्यानंतर एलिफंटा केव्ज जे मुंबईत आहे, त्याला घारापुरीची लेणी असं म्हणतात. बेसिकली घारापुरी म्हणजे सिटी ऑफ केव्ज, त्याचं नाव आहे घारापुरीचं, सिटी ऑफ केव्ज. हे बघू शकता तुम्ही केव्ज आहेत त्याचे. 2 ग्रुप्स ऑफ केव्ज आहे. फर्स्ट इज अ लार्ज ग्रुप ऑफ 5 हिंदू केव्ज, सेकंड स्मॉलर केव्ज ऑफ 2 बुद्धिस्ट केव्ह. 1987मध्ये त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दिला होता. आता तुम्ही म्हणू शकता समजून घेण्यासाठी 2 ग्रुप ऑफ केव्ज आहे. द लार्जर इज 5 हिंदू, स्मॉलर इज 2 बुद्धिस्ट केव्ज. ओके. तर हिंदू आणि बुद्धिस्टचं आहे. जसं एल्लोरामध्ये हिंदू बुद्धिस्ट जैनिझम होतं, अजंतामध्ये हिंदूज बुद्धिस्टवर फोकस होतं, अजंतामध्ये बुद्धिस्ट फोकस होतं. तसं एलिफंटामध्ये हिंदू आणि बुद्धिझम असं आहे. नंतर लेवल चोला टेम्पल्स. ओके. यू कॅन सी दिस चोला टेम्पल, द्रविडियन आर्किटेक्चरचं जे एकदम खूप सुंदर असं उदाहरण आहे. चोला एम्पायर 11th and 12th सेंचुरी टेम्पल आहेत, सेंचुरीजचे टेम्पल आहेत. बृहद्विसरा टेम्पल ॲट तंजावूर, द बृहस्वरा टेम्पल ॲट गणिकोंडा चोलासिवरम, आणि ऐरावतसेवरा टेम्पल ॲट दारासूम, 1987. तर हे असे टेम्पल्सचे नाव घेऊन मॅच द पेअर्स विचारू शकले जातात की कुठल्या एम्पायरनं बांधलेलं आहे. ओके. सो हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅच द पेअरसाठी, कारण हे वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये डिक्लेअर केलं. सो इट इज एनीहाव एक इम्पॉर्टंट पॉईंट आहेच. ओके. पताडकल 7th and 8th सेंचुरी अंडर चालुक्य डायनेस्टी, ब्लेंड ऑफ नदर्न अँड सदर्न इंडिया. तर हे इम्पॉर्टंट आहे आर्किटेक्चरमध्ये. तर ब्लेंड आहे, मिक्स ऑफ नॉर्थ इंडियन स्टाईल अँड साऊथ इंडियन स्टाईल आहे. त्यात 9 हिंदू टेम्पल्स आहेत, जैन सँच्युरी आहे. ओके. हे बघू शकता तुम्ही.
असे मिक्स ऑफ 9 टेम्पल वेगवेगळ्या ठिकाणी 1 2 असे टेम्पल्स आहेत. जैन सँच्युरी आहे आणि चालुक्य डायनेस्टीने हे केलेलं आहे. नंतर सांची एम पी, ओल्डेस्ट स्टोन स्ट्रक्चर इन इंडिया, कमिशन्ड बाय द एम्परर अशोक, 3rd century 1989. हे आता तुम्ही बघू शकता सांचीचं ओल्डेस्ट स्टोन स्ट्रक्चर इन इंडिया आहे. कारण कमिशन बाय एम्परर अशोका ते 3rd century BC 1989मध्ये आहे. त्यानंतर हुमायून्स टॉम्ब दिल्लीमध्ये 16th century मोगल गार्डन टॉम्ब आहे. जसं नीला गुंबर, इसा खान, बू हलीमा, अस्फरल बार्बर टॉम्ब्स. आणि मग जे कॉम्प्लेक्स ज्यांनी बांधले त्यांच्यासाठी एक कॉम्प्लेक्स होता, त्याला म्हणायचे अरब सराय. हे नाव लक्षात ठेवू शकता. अरब सराय इज रिलेटेड टू वॉट? इट इज द कॉम्प्लेक्स फॉर स्टेईंग ऑफ द एम्प्लॉईज हू बिल्ड दिस हुमायून टॉम्ब. याला 1993मध्ये हे दिलेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट असं आयडेंटिफाय केलं आहे, नोटिफाय केलं आहे. पुढं बघू शकता अजून इम्पॉर्टंट कुतुब मिनार, अर्ली 13th century 1311मध्ये. आणि ह्याला सिरीजनं बांधलेलं आहे. म्हणजे स्टार्ट केलं होतं कुतुबुद्दीन ऐबकनं 1193नं आणि त्याला इल्तुमिशनं फिनिश केलेलं आहे. 1993मध्ये त्याला वर्ल्ड हेरिटेज साईट असं दिलं होतं. हे एक उदाहरण म्हणजे काय, इंडो मुस्लिम आर्ट आहे. तर आजकाल क्वेश्चन येतात, एक्सप्लेन द इंडो मुस्लिम्स आर्ट. जशी UPSCमध्ये असे डायरेक्ट क्वेश्चन येतात. तर तिकडं आपण आर्ट अँड कल्चरच्या ह्याच्यातनं हे इम्पॉर्टंट आहे. इंडो मुस्लिम आर्ट काय आहे आणि सराउंडिंग कंटेन द अलिया दरवाजा गेट आहे. ओके. आणि नंतर अजून एक आहे हे माउंटन रेल्वेज ऑफ इंडिया. हे थोडं मॉडर्न इंडियामध्ये आपण आलेलो आहेत. 3 रेल्वेज आहेत, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे आणि कालका शिमला रेल्वे. हे तुम्ही जो बघता ना टॉय ट्रेनसारखं जे आहे, त्यालाही आपण कल्चरल वर्ल्ड हेरिटेज साईट दिलेलं आहे. बिकॉज हे पुढं प्रिझर्व करायचं आपल्याला की कमिंग जनरेशनसुद्धा शुड ऑल्सो गेट द व्हॅल्यू आउट ऑफ इट. ओके. त्यानंतर महाबोधी टेम्पल कॉम्प्लेक्स, फर्स्ट टेम्पल अशोकाचं चालू होतं आणि अर्लिएस्ट बुद्धिस्ट टेम्पल आहे तो. फर्स्ट टेम्पल बिल्ड बाय अशोका. ओके. फर्स्ट टेम्पल बिल्ड बाय अशोका हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एंटायरली इन ब्रिक आहे. प्रेझेंट टेम्पल डेट्स फ्रॉम 5th century to 6th. म्हणजे कसं असतं, एक टेम्पल आहे, ते एक स्ट्रक्चर आहे, त्यानंतर मल्टिपल त्याला बांधत चाला. तर तुम्ही फॉर एक्झाम्पल हा डिबेटचा आर्ग्युमेंटचा खूप मोठा इश्यू आहे की आधी टेम्पल होता, त्यानंतर त्याच्यावर मॉस्क हे केला गेला, असं जो आता सध्याला करंट टॉपिक चालू आहे. तशाच प्रकारे म्हणजे एक आता अशोकाच्या वेळेस बांधला होता तो स्ट्रक्चर, तिथं होता. त्यानंतर अनदर किंगडम, अनदर डायनेस्टी आली आणि तिथंच वरती अजून त्यांनी इम्प्रूव्हमेंट्स केले किंवा अजून काही नवीन स्ट्रक्चर्स बांधले त्या एरियामध्ये. आणि ग्रॅज्युअली तिथं तो एक आर्किटेक्चर आहे, सेट ऑफ ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स क्रिएट होऊन जातो. तर ब्रिक आर्किटेक्चर आहे आणि एंटायरली इन ब्रिक आहे. 2002मध्ये याला वर्ल्ड हेरिटेज साईट असं नोटिफाय केलं आहे. नंतर रॉक शेल्टर्स ऑफ भीमबेटका. ओके. 5 शेल्टर्स आहेत. फुटिल्स ऑफ विंध्यन माउंटन्स, सँडस्टोन, विंध्यन माउंटन्स फूड. भीमबेटका हे प्रीहिस्टॉरिक साईट आहे. प्रीहिस्टॉरिक साईट आहे. मिझोलिथिक पिरियडचे पेंटिंग आहेत त्याच्यावर, तुम्ही तर बघू शकता. रॉक शेल्टर्स आहेत जिथं पेंटिंग केले गेलेले आहेत, रेड पेंटिंग वगैरे केलेलं आहेत. आणि हे बघा असं तुम्ही हे इमेज बघू शकता. भीमबेटकामध्ये जे रॉक मिसोलिथिक लेवलची पेंटिंग केलेली आहेत तसं. आणि पुढं मग आपण बघू चंपारण पावागड आर्कोलॉजिकल पार्क. ह्याला आर्कोलॉजिकल पार्क म्हणतात. प्रीहिस्टॉरिक कॅल्कोलिथिक साईट आहे. अनएक्स्केवेटेड आर्कोलॉजी आहे. हिस्ट्री ऑफ लिव्हिंग कल्चरल हेरिटेज. ओके. हिल फॉर्ट्रेस आहे. ऑफ एन अर्ली हिंदू कॅपिटल होतं. आणि ह्या कॅल्कोलिथिक म्हणजे तेच म्हटलं मी, जसं डेव्हलप होत जातात एकच साईट. आणि 16th century कॅपिटल स्टेट ऑफ गुजरात पण आहे. 2004मध्ये याला वर्ल्ड हेरिटेज साईट असं नोटिफाय केलं आहे. तर 40पैकी आता आपण 19 हे साईट्स बघितलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे आज आपण इथंच थांबूया. आणि अजून जे उरलेले साईट्स आहेत आपले 21 साईट्स, आपण ते उद्या म्हणजे सोमवारी आपल्या 1 दिवस 1 योजनामध्ये ते उरलेले 19 साईट्स पूर्ण करूयात. आणि त्यानंतर आपण परत 1 दिवस 1 योजना जे PIBमधले सर्व योजना आपण संपले त्यानंतर परत आपण एक रिव्हिजन सिरीज म्हणा किंवा छोटेसे जे राहिलेले अजून बरेचसे स्कीम्स आहेत ते स्कीम्स आपण शॉर्टमध्ये विथ फॅक्ट्स पूर्ण करायचा प्रयत्न करूया. आणि ते पुढचे व्हिडिओज आपण मिनिस्ट्री वाईज
सुरू करण्याचा विचार चालू आहे गुरुदीक्षा आय एसमध्ये. तर आम्ही स्टुडंट्सचा सर्वे घेतो आहे, इवन एक्झाम पॅटर्न्स पाहतो आहे आणि हाऊ बेटर स्टुडंट्सला ते लक्षात राहील किंवा कंप्लीट होईल. तर एक एक व्हिडिओज आपण बनत जाऊ, सिरीज ऑफ व्हिडिओज, ज्याच्यात मग मिनिस्ट्री वाईज आपण सर्व कवर करण्याचा प्रयत्न करू. जेवढं होऊ शकतं तेवढं त्याला रिप्रेझेंटेटिव्ह करण्याचा प्रयत्न करू, ज्याच्याने ते विजनरी जे लक्षात राहतं, विजन्स बघून, इमेज पाहून, तर तसे आपण फ्लोचार्ट बेसिसवर तयार करण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.